Rajesh Kamble साठी जो client आहे. Munir Mirza, Chief Correspondent, BTS Channel with my colleague Francis Fernandez, Shanu Lule and Shikhar Lawande. I just come to the Pune race course. Every day there is a scam. Every spot you go, there is a scam in RWITC. आज एक नवीन कांड काढला आहे. जे रेसकोर्स मध्ये लोक काम करताय, जॉकी लोक आहे, त्यांनी आपले मोबाईल आणले. मोबाईल कशासाठी? जॉकी आणतोय आतमध्ये भीक मागायला. अशा गरीब मराठी जॉकी आहे, त्या आतमध्ये मोबाईल आणला कोणी. प्रभू नायडूंनी काहीतरी आणला, कोण दुसरा आलाय, ते भागवत होता. कोण बाऱ्या आमच्या जॉकीत का सिनियर जॉकी आहे, आणला बाबा मोबाईल आणला खिशेमध्ये. तुम्ही कसे तुमच्या ऑफिसरला म्हणतात हे मोबाईल कसे यूज करतात ऑफिशियल रेस्कोचे RWITC त्याला दे ना वॉकी टॉकी हातात. सगळ्यांना वॉकी टॉकी द्या ना, कायदा आहे तसा. तुमच्या कोण स्टेट ऑफिसर आहे सिद्धार्थ खान, ते मोबाईल यूज करतोय. बाकी सगळे ऑफिसर आतमध्ये. अरे तुमचा झाडूवाल्याच्याकडे मोबाईल आहे. कोण देवा म्हणून आहे तुमच्याकडे. आता मुकदम झालाय आमची मराठी बायेवर झाडू मारणारे. दिदी काय दादागिरी आहे. लावका साहेबाला मोबाईल फोन, लावका सेक्रेटरीला फोन मुंबईला. अरे काय चाललंय. आमच्या मराठी दलित मुसलमान रस्त्यावर भीक मागायला लागलाय. रोज त्यांना धरताय आणि वॉन्डा मोबाईल जप. अरे तुम्ही बुकमेकरला 5-5 मोबाईल कसा दिले? तुम्ही म्हणताय स्वतः दॅट यू डोंट हॅव बिझनेस. तुम्ही म्हणता आम्हाला इन्कम नाहीये. गव्हर्नमेंटला फसवताय एकनाथ शिंदेला. आमची महायुती सरकारला तुम्ही फसवताय. आमच्याकडे GST भेटत नाही. अरे तुम्ही बुकमेकरला 5-5 मोबाईल कोणचे कायद्याने दिलाय? आणि ते बुकमेकर कोणाच्याकडे बोलतय? आमचे तुमचे चेअरमॅन आहे सुरेंद्र सना साहेब. तुम्ही तो काय मराठी माणसाला बघतच नाही, फक्त बुकमेकरला बघताय. आणि ताबडतोब कुणी काय केलं तर त्याला भार. आमचे इतके बाया कामाला होते, आमचे सुप्रियाताईचे कॉन्स्टिट्युशनचे मेंबर ऑफ पार्लमेंट, सगळे मराठी बाईंना तुम्ही काढला कामावर. पिसोली हडपसर कुठून येत होते आणि त्याला रोजंदारीला ठेवलाय. त्याचा PF खाल्लाय, ग्रॅज्युटी खाल्ली, सगळी खाल्ली, पेन्शन खाल्ली. रोजचे 250-300 रुपये घेऊन जावं. अरे काय तुमच्या खिशातून तुम्ही पैसे देत होते? आणि दुसऱ्या जातवाले सगळे मोठे दशकीन ऑफिसर बसले, साऊथ इंडियन ऑफिसर बसले सगळे. त्याच वेळेला तो मराठी कामाला काढणार. आणि दादागिरी तुमच्या इज्जत खान आहे काहीतरी, त्याचे कोणतरी लोक आहे, आम्ही बरोबर कामाला लावीन. माझा एकच रिक्वेस्ट आहे आमचे एकनाथ शिंदे महायुती सरकारला आणि आमच्या अजितदादा पवार साहेबला. साहेब काय चाललंय इकडे? शासनला पैसे येत नाही आणि अशा कसा धंदा आहे? 5-5 मोबाईल दिले बुकमेकरला. ते कोणाचे करते काय? मुख्यमंत्रीच्याकडे बोलताय का? गृह खात्यामध्ये बोलताय का? फायनान्स खात्यामध्ये पैसे पाठवताय? हे चौकशी करा. आणि मोदी सरकार, अरे काय चाललंय? तुम्ही बोले अच्छे दिन आएंगे, या तो भीख मांगने का टाइम आया है. आपके लोग यहाँ पे 5-5 मोबाइल यूज कर रहे हैं. आपका GST वाला देख रहा नहीं. अमित शाह बोले गृह मंत्री है. अरे काय गृह मंत्री है? आतमध्ये बुकी लोग लुटम लाटी करताय 5-5 मोबाईल. अरे काय गृह मंत्री है? आतमध्ये बुकी लोग लुटम लाटी करताय 5-5 मोबाईल दिले सुरेंद्र साहेब चेअरमॅननी. त्यांनी तो एक असा केला की फक्त मराठीला कत्तल कर. अरे कोणतरी आमच्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या आतमध्ये मराठीवर अत्याचार चाललाय. माझा एकच रिक्वेस्ट आहे महायुती सरकारला, हे काय चाललंय? हे काय चेअरमॅन आहे मराठीला कत्तल करतोय? बॉम्बे रेस्कोर्सला तुम्ही जागा घेतली आहे. काय कांड खावा भार आला. एकनाथ शिंदे साहेब सगळे तुमच्या विरोधात झाले. बॉम्बेला क्लब मेंबर सगळे, ते आला तर आपली सरकार पडणार. मुले आम्ही 200 कोटी दिले, हे दिले, सगळा खोटा आहे. एक पैसा नाही आला महायुती सरकारला. हे तुमचं नाव यूज करताय. ताबडतोब तुम्ही याचं परत लायसन्स कॅन्सल करा बॉम्बेचा. आणि शासनने पूर्ण काम करायला देऊ नका. पुरे पुण्याच्या लोकांचे बोगस साईन आणले, बोले आम्ही आणलं ठराव. हे क्लबचे लोक बोलत आहेत. याच्यासाठी बॉम्बेचे मोठे जिती लोक आहेत ते कोर्टात गेले, काय काय करताय आपल्या विरोधात महायुती सरकारचे. उद्धव सरकारला भेटताय. बघा इकडे कांड चालू आहे. आणि मला एकच रिक्वेस्ट आहे हात जोडून, हे रेस्कोसवाल्यांचे अधिकारी जे दक्षिण ऑफिसर बसले, साऊथ इंडियन ऑफिसर, आमच्या मराठीवर बोट उचलू नका. एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा आपल्याला मराठी वोट पाहिजे तर यांचे लायसन्समध्ये बघा. आमच्या गरीबाला लई त्रास देत आहे.
पहिले त्यांचे अप्रेंटिस स्कूल बंद करा. तिकडे आला जे 2 निघाले बाकीला भीक मागायच्या नंतर ते रॉंग रस्त्यावर जातात. अरे काय, अरे याच्याकडे मॉलेस्टिंग केस किती झाले. कोण जिती सिंग जॉकी आहे त्यांनी काय केलंय लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्याला कामावर काढला नाही का काढला नाही. तिकडे टर्फ क्लब हाऊसला मॉलेस्टिंग केस झाली सुनीता पिल्ले म्हणून आहे बाई. अरे काय 4-5 केस आहे यांचे. प्रभू नायडू बिचारा त्यांनी केलं तर त्याला बंद यायचं नाही रेसकोर्स मध्ये. अरे प्रभू नायडू आहे त्या भार्या आहे त्या गरीब आहे त्याचा मुलगा आतमध्ये आहे त्याला दमदादागिरी केलं तर मुलगीचं लायसन्स घेईल. अरे काय दादागिरी आहे का. आणि साहेब सगळे दक्षिण ऑफिसर बसलेत साऊथ इंडियन ऑफिसर. आमच्या एक विनोद कांबळे म्हणून होता दलित होता ते सिक्युरिटीमध्ये होता ते वारला. तिची बाईला आजपर्यंत काम दिलं नाही. चक्कर मारून तो उलटा PLD वाला म्हणतो कोणतरी चांगले कपडे घालून ये. अरे बोलायचे काय. आणि ते रेसकोर्सच्या जनरल मॅनेजरला अटक का नाही झाली. ताबडतोब जामीन मॉलेस्टिंग केसमध्ये. कोणाच्या प्रेशर टॅक्टिक्स होते आणि कोण गव्हर्नमेंट ऑफिसर होता वरतून फोन करून आमच्या पतंगे साहेब इतका मस्त बसलाय वानोडीला त्याला काम करून देत नाही असा मस्त PI त्याच्या नावाने बोंब उठवली का वसुलीला कोणतरी. अरे कोण येतंय वसुलीवाला यांना कोणत्या पोलीसने काय आली आतमध्ये शिक्षा असं करताय. आणि आमचा असा सिक्युरिटी मस्त ऑफिसर बसलाय दिलीप कदम साहेब आणि सुजात हुसैन साहेब. ते 2 लोकांना हे काम करूनच देत नाही लॉबी साऊथ इंडियन लॉबी. असे लोक आहे कमिटीमध्ये रेस आहे ते कमिटीवाले येतात आणि हे पुण्याचं पडलंय चेअरमॅन त्याला काम झालं दिवसभर इकडे पडलेला आहे टर्फ क्लब हाऊसमध्ये. पूर्वी एक चेअरमॅन येत नाही होता टर्फ क्लब हाऊस म्हणजे आता अड्डा झाला जुगाऱ्यांचा. सगळी इलिगल बॅटिंग चालतीये फक्त रेसकोर्स आलं ते त्याला वॉन्ड ऑफ करा. माझी एकच रिक्वेस्ट आहे एकनाथ शिंदे साहेब महायुतीला निवडून यायचं आहे यांच्यावर रेडा करा बघा रिंग